दूध आणि दुधाचे पदार्थ हे थोडे कमी करायचे प्रयत्न करा. आता हं. बरेच लोकं म्हणतील की दुधात तर कॅल्शियम असतं. अगदी. पण मी परत-परत एकच गोष्ट सांगतो, की दुधात कॅल्शियम असतं 100% खरं आहे. कॅल्शियम दुधात कितीही असलं, तरी ते कॅल्शियम पोटात गेल्यानंतर ते अब्सॉर्ब होऊन हाडांपर्यंत जर पोहोचायचं असेल, तर हाडांनी पहिले व्यायाम केला पाहिजे. आणि जर हाडं व्यायाम करत असतील, तर तुम्ही दूध प्या का पाणी प्या, शरीर कॅल्शियम अब्सॉर्ब करेल. मुद्दा हा आहे, की तुमच्या शरीराला गरज तुम्ही निर्माण करताय का? गरज जर निर्माण केली आज आज डोंगर दऱ्यातली जी माणसं असतात, मी एक सर्व्हे केला होता तलासरीला. तलासरीच्या जंगलामध्ये तिकडे 6 दिवस होतो मी कॉलेजच्या दरम्यान. आणि तिथे मी जाऊन बघत होतो, की इथे तर आता मला खूप कुपोषणाची लोकं दिसतील. असं मला हं, फार हं. एक्साइटमेंट होती. इथे तर काही जेवणच नाही लोकांकडे. तर खूप खूप काही कुपोषण नव्हतं. त्या तिकडच्या महिलेला झोपडपट्टी काय ते एखाद्या छोट्याशा हटमध्ये राहणाऱ्या त्या फिमेलला जाऊन इंटरव्ह्यू घेत होतो आणि विचारायचो, की "काकू काय त्रास होतो? मागच्या वर्षभरात किती वेळा आजारी पडली?" ती म्हणे, "नाही, आजारीच नाही पडली." आता हाच सर्व्हे मी एखाद्या मुंबईतल्या बिल्डिंगमध्ये केला असता, तर 100 रोग दिसले असते त्या महिलेमध्ये. पण तिकडे काय आहे, तिकडे कामं एवढी आहेत, हं, हं. तिकडे सनलाईट एक्सपोजर एवढं आहे, ती बाई कंटिन्युअसली सनलाईटमध्ये असते. आता सनलाईटचा आणि व्हिटॅमिन डीचा संबंध आहे. म्हणजे काय, तुम्ही दुधावर अवलंबून राहू नका, हे मी तुम्हाला सांगतो. की हं. दूध आता कमी करायचं आहे, कारण वजन वाढणार आहे. मेनोपॉज जसा जवळ येत जाईल, वजन वाढायला लागणार. मग वजन वाढवणं कमी करायचं असेल, तर दुधाचं प्रमाण तुम्हाला कमी करायला लागणार. सोया मिल्कचं सेवन करा. हं, हं. अशा पद्धतीने आपल्याला जायचं